ऑपरेशन सिंदूरच्या धमाक्यानंतर पाकिस्तान साखळी बॉम्बस्फोटाने हादरलंय. पाकिस्तानच्या लाहोर शहरात आज सकाळी 3 मोठे बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सांगण्यात येतंय. समोर आलेल्या माहितीनुसार आज सकाळी 9च्या सुमारास लाहोरमधील वॉल्टन रोडवर मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. लाहोरमधील वॉल्टर विमानतळाजवळील गोपालनगर आणि नसीराबाद भागात स्फोटांची मालिका ऐकू आली. सायरन वाजल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले. आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट उठताना दिसले. वॉल्टन विमानतळाजवळ ड्रोनचा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा स्फोट ड्रोनमुळे झाला असावा असं सूत्रांचं म्हणणं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार लाहोरमधील अक्सारी 5 रोड जवळही 2 मोठे स्फोट ऐकू आले. येथे नेव्हल कॉलेजमधून धूर निघताना दिसत होता. त्यामुळे सध्या नागरिक भयभीत आहेत. साखळी बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानचे लाहोर विमानतळ आणि हवाई मार्ग बंद करण्यात आले. सर्व विमानांचे मार्ग बदलण्यात आले. सध्या लाहोरमध्ये 72 तासांसाठी अलर्ट जारी करण्यात आलाय. तसेच या स्फोटांचं कारण शोधलं जात आहे. एका बाजूला भारत पाकिस्तान संबंध ताणलेले असताना बलूच लिबरेशन आर्मी देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. पाकिस्तानच्या लष्कराच्या ताफ्यावर बलूच लिबरेशन आर्मीने हल्ला केलाय. आयडीच्या स्फोटाने ताफा उडवून लावलाय. या हल्ल्यात पाकिस्तान आर्मीचे अनेक जवान मृत्युमुखी पडलेत. त्यामुळे नापाक पाकिस्तान आता चहूबाजूंनी अडचणीत आलाय. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.